नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. येत्या 15 दिवसांमध्ये नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. या नव्या वर्षामध्ये तुम्हाला राज्यातल्या रस्त्यांवर एक नवं चित्र दिसेल. नगरसेवक आणि महापौर अशा पाट्या लावलेल्या हजारो गाड्या आता तुम्हाला रस्त्यावर घोंघावताना दिसतील. गेल्या काही वर्षांमध्ये या गाड्या महाराष्ट्राच्या रस्त्यांवरून जणू गायबच झाल्या होत्या, कारण या सगळ्यांना निवडून देणाऱ्या निवडणुकाच रखडल्या होत्या ना. जवळपास 6 वर्ष ढिगभर कोर्ट कचेऱ्या, मोर्चे, आंदोलनं एवढं सगळं करून शेवटी या निवडणुका घोषित झाल्यात. अर्थात हे सगळं करून निवडणुकांमध्ये काही आमूलाग्र बदल वगैरे झालाय का? अजिबात नाही. ओबीसी आरक्षणाचं भिजत घोंगडं तसंच आहे, महानगरपालिकांचे प्रभाग तसेच आहेत आणि अगदी ताजा असलेला मतदार याद्यांचा मुद्दा तसाच आहे. मतदार याद्यांमधले दोष दूर केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका अशी मागणी विरोधकांनी केली होती. मोर्चे काढले, निवेदनं दिली, अगदी निवडणूक आयोगाचे उंबरठे झिजवले, पण त्यांना काहीही फरक पडला नाही. जुन्याच याद्यांसह निवडणुकांची घोषणा झाली आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नाही म्हणायला आयोगानं दुबार मतदार आहेत हे मान्य केलं, पण सदोष मतदार याद्या, डुप्लिकेट मतदार हे शब्दही ऐकू येणार नाही त्याची आयोगानं काळजी घेतली. 5% ते 20% दुबार मतदार हा फार काही गंभीर मुद्दा नाहीये असं आयोगाचं म्हणणं आहे. आणि तुम्ही आम्ही एआयच्या युगामध्ये वावरत असताना निवडणूक आयोग दुबार मतदारांच्या पुढे 2 तारे चिकटवून मतदारांच्या याद्या देणार आहे. महापौरांच्या बंगल्यातले मतदार, शौचालयात नोंदलेले मतदार या सगळ्या आरोपांमध्ये तथ्य नाही असं स्पष्टीकरण दिले. 15 लाखांपैकी 11.5 लाख दुबार मतदार हे एकट्या मुंबई महानगरपालिकेमध्ये नोंदलेले होते आणि हे दुबार मतदार शोधायला ॲप शोधण्याची कल्पना राज्यातल्या 29 महानगरपालिकांपैकी एकट्या मुंबई महानगरपालिकेला सुचली, हेही आयोगानं आज सांगून टाकलं. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या निवडणुकांवर विरोधकांनी टीका केली. सत्ताधाऱ्यांनी त्याला रडगाणं म्हणायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला जेव्हा या निवडणुकांचा निकाल लागेल तेव्हा प्रचारांमधलं वॉटर, मीटर, गटर या जुन्या लिस्टवर वोटर लिस्टचा मुद्दा किती प्रभावी ठरला याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे. आज याच सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. शिवाय महानगरपालिकांमधली गणितं काय सांगतात याही बाबतीत बोलणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत. अरुणजी नमस्कार. नमस्कार. काही वेळातच भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये असतील आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी सर आपल्यासोबत आहेत. सुनील सर नमस्कार. 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 बरं सुनील सर, आज मला असं वाटतंय की तुम्ही नेहमी सगळं कान देऊन ऐकताय, त्यामुळे आजच्या आयोगाची पत्रकार परिषद सुद्धा तुम्ही कान देऊन ऐकली असणारच आहात. ज्या निवडणुकांची वाट बघत होतात त्याची फायनली घोषणा झालेली आहे. आता तरी विरोधकांमध्ये समाधान आहे की नाही? समाधान 100% आहे, पण हे समाधान भरपूर न्यायालयीन लढाई लढल्यानंतर या शासनाला ह्या निवडणुका जाहीर करण्यासाठी क्रमप्राप्त झालं, म्हणून या निवडणुका जाहीर झाल्या. पण काही असो, लोकशाहीमध्ये विकेंद्रीकरण हे फार सत्तेचं महत्वाचं असतं आणि हा विकेंद्रीकरणाचा एक टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये अनेक शार्प असे लोक निवडून येतील आणि लोकाभिमुख काम होईल. कुठली सत्ता येईल, कोणाची सत्ता येईल याच्यापेक्षाही नगरसेवक या शहराला प्रत्येक मिळतील या भावनेतून मला असं वाटतं की या निवडणुकीचं स्वागत केलं पाहिजे. मतदार हे या मतदारांची आपला हक्क बजावतील आणि चांगले नगरसेवक निवडून देतील अशी माझी भावना आहे. बर, तुम्ही गेल्या काही दिवसांपासून, रादर काही महिन्यांपासून सगळेच विरोधक मतदार याद्यांवर बोलत होतात. आज निवडणूक आयोगानं सुद्धा बरीच चर्चा केली त्याच्याबद्दल. त्यांना समाधान झालं का? तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांना उत्तरही दिली? नाही, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दुबार मतदान आणि त्यांनी त्यांचं एक लिमिटेशन सुरुवातीला जाहीर करून टाकलं की 1 जुलै 25 ची जी यादी आहे त्यामध्ये डिलीट करणं, बदलणं हा काही आमचा अधिकार नाहीये. फक्त प्रभागातले इकडचे तिकडचे आणि दुबारचं एक कन्सोलेशन केलं, एवढंच उत्तर आम्हाला मिळालं. पण जे बोगस आहेत, जे तिथं राहत नाहीत, त्याच्या बाबतीमध्ये कुठलीही कारवाई या निवडणूक आयोगाने केलेली नाही असं त्यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या यादीचं रिकन्सिलेशन पुढच्या आगामी काळात केलं पाहिजे असं माझं मत आहे. पण ते न करता ज्या निवडणुका घेतात त्याच्याबद्दल तुम्हाला काही आक्षेप नाहीये, राईट? नाही, त्याच्यामध्ये आता काय आहे, आम्ही जरा थोडी कठीण भूमिका घेणार आहोत. जर असं कोणी बोगस वोटिंग आलं
तर त्याला ठोकायचं आणि मगच पोलिसांच्या ताब्यात द्यायचं हे धोरण अवलंबल्यामुळे अशा प्रकारचं जरा बोगस वोटिंग कमी होईल किंवा तिथं न राहणारे लोक, बाहेरून येणारे लोक येणार नाहीत अशी आमची कल्पना आहे. थोडंसं दंडुकशाही या निवडणुकीमध्ये आम्हाला दाखवावी लागेल. अच्छा, तुम्ही ऐन निवडणुकीच्या तोंडावर दंडुकशाहीची भाषा करताय. मतदार नाराज नाही का व्हायचे तुमचे? नाईलाज आहे, कारण काही लोकांना याची जर सवय लावून उत्तर द्यायची वेळ आलेली असं दिसतंय. बर, अरुण सावंतजी फार हसतायत याच्यावर. बोला बोला अरुणजी. 100% असणार. कविताजी, कसं आहे की उभाटा शिवसेनेचे प्रवक्त्यांनी आता जे काही विचार मांडले की ठोकशाही आणि दंडुकशाही याचा आम्ही वापर करणार, तर ही या देशामध्ये आणि या राज्यामध्ये लोकशाही लोकांना पसंत आहे आणि गेले कित्येक वर्ष लोकांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं इथे राज्य सुरू आहे. अतिशय जोमामध्ये ते सुरू आहे. अतिशय चांगली प्रगती या राज्याची होत आहे, या मुंबईची होत आहे. तेव्हा दंडुकेशाही आणि ठोकशाहीची भाषा करणाऱ्यांना या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये योग्य उत्तर या राज्याची, या मुंबईची जनता नक्कीच देईल. राहिली दुसरी गोष्ट, लोकशाहीचा हा जो काही उत्सव गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 7 वर्ष महानगरपालिकांच्या निवडणुका खोळंबून राहिल्या होत्या आणि त्याला विविध कारणं होती. अनेक जणांनी कोर्टामध्ये त्याकरता दावे प्रतिदावे केले होते. त्याला आज पूर्णपणे हिरवा कंदील मिळालेला आहे आणि जानेवारीच्या 15 तारखेला आपल्याला हा उत्सव साजरा करण्याची संधी येते. तेव्हा मुंबईकर जे कित्येक वर्ष या मुंबईमध्ये अनेक त्रासांनी व्यापून गेले होते, या 25-30 वर्षामध्ये मुंबई कशी ओरबाडली हे मुंबईकरांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि आज त्यांच्या समोर एक अतिशय चांगला पर्याय या महायुतीच्या पक्षांमार्फत मिळालेला आहे, निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि या मुंबईला भविष्यामध्ये चांगली नंबर 1 करण्याकरता, वेगवेगळ्या प्रकारचा विकास करण्याकरता, मुंबईकरांना वेगवेगळ्या सुविधा देण्याकरता आणि मुंबईचा पैसा जो टॅक्स रूपाने, कर रूपाने जो गंगाजळी जमा होत असतो त्याचा योग्य सत्कारणी उपयोग करण्याकरता मुंबईकर महायुतीला निवडून देतील आणि या महायुतीचाच महापौर या मुंबई महानगरपालिकेवरती आणि इतर महानगरपालिकांवरती सुद्धा आपणास बसलेला पाहावयास मिळेल. महायुतीचा मिळणार महापौर मुंबईला की शिवसेनेचा मिळणार? शिवसेनेचा सुद्धा मिळू शकेल. महायुती म्हणून सध्या आम्ही एकत्र आहोत. येस, मी आता उगीच अतिशयोक्ती करण्यात अर्थ नाही म्हणून मी महायुती हा शब्द वापरत आहे. आता या म्हणूनच मला स्पेसिफिकली उत्तर विचारावं लागलं. शिवसेनेला आणि खास करून आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी जे काही काम करून दाखविलेलं आहे या मुंबईसाठी, मुंबईच्या विकासाकरिता, मुंबईच्या सुशोभीकरणाकरिता, मुंबईच्या स्वच्छतेकरिता, याला नक्कीच मतदानाच्या रूपाने यावेळेस आम्हाला आशीर्वाद मिळेल. बरं, पण आज मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल काय? म्हणजे नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होत होत्या तेव्हा दोघेही अगदी एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले होते दोन्ही पक्ष. आता राहतायत एकत्र की तुटतायत याच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या होत्या. आता मुंबई महानगरपालिका आल्यानंतर, ठाणे महानगरपालिका आल्यानंतर मात्र आम्ही आहोत एकत्र, महायुती म्हणूनच लढणार आहोत. झालं काय नेमकं पडद्याच्या मागे? त्याचं असं झालं कविताजी, पहा, या ज्या काही निवडणुका आता झाल्या अख्ख्या महाराष्ट्राने पाहिल्या आणि परराज्यातील लोक सुद्धा या महाराष्ट्रावरती आणि या महायुतीवरती खास करून नजर ठेवून होती. कारण त्यांना या महाराष्ट्राची जी काही महायुती आहे, एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा यांचं जे अतिशय सुंदर काम आणि खास करून प्रगतीचं, ते त्यामुळे परराज्यातील लोक सुद्धा इथे लक्ष ठेवून होते. आता झालं कसं, या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष हा कुठेच दिसत नव्हता. त्यांनी तर आपली जी काही अस्त्र-शस्त्र जी काही आहेत ती मॅन करून ठेवली होती आणि हार पत्करली होती. त्यामुळे आम्हा दोघांनाच आपापसामध्ये स्पर्धा करावी लागत होती आणि ती आम्ही केली. आणि आम्ही जी स्पर्धा केली ती सुद्धा कशी स्पर्धा केली, तर या राज्याच्या प्रगतीकरता काय काय करता येईल याबद्दल आम्ही एक जनतेसमोर आपापली भूमिका मांडली आणि नेहमी अशी जी काही स्पर्धा असते तिचं स्वागतच होतं. आणि आता आम्ही स्पष्टपणे हे धोरण आखलेलं आहे. आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा, की या मुंबईच्या विकासाकरिता आणि जी प्रमुख महानगर आहेत यांचा जर विकास साधायचा असेल तर या ज्या काही आपापसात भांडणाऱ्या शक्ती, ज्यांचं नाव आहे मविया म्हणजे महाविरोधी आघाड्या, या आघाड्यांना
या मुंबईला किंवा महत्वाच्या शहरांना लुटण्यापासून दूर ठेवलं पाहिजे. या शहरांचा जर विकास घडवायचा असेल तर आपापसात सध्या आपले मतभेद वगैरे उगीच आपण मांडून दाखवले नाही पाहिजेत. आपण जे काय आहे ते एकोप्याने काम करूया. जर या राज्याचा आणि या मुंबईचा विकास झाला तर जनता 2029ला सुद्धा आपल्याच पण पदावर अगदी दान टाकेल. महिन्याभरापूर्वी याची आठवण नव्हती का, जेव्हा नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होत होत्या? आठवण अगदी 100% होती, पुरेपूर होती, क्षणोक्षणी होती. हा. परंतु समोर कोणी आमच्या समोर दंड ठोपटून उभाच नाही. सगळे पळाले होते. उभाटा पळाली होती, मनसे पळाले मी त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे, मी तुमच्या मित्रपक्षांबद्दल बोलतीये. आमच्या मित्रपक्षांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये खास करून स्पर्धा या राज्यातील जनतेला दिसून आली असं मी सतत ऐकत होतो आणि पाहत होतो. हा. लक्षात घ्या. तर त्यात गैर असं काही नाही. या राज्याच्या विकासाकरिता जर दोन व्यक्ती आपापसामध्ये वादविवाद करत असतील तर त्यात गैर काही नाही. बर, ठीक आहे. अजितजी आलेले आहेत आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. अजितजी नमस्कार. बर, आज निवडणुकांची घोषणा झाली, तिकडे विरोधकांनी त्याच मतदार याद्या पुन्हा पुन्हा घेतल्यात, त्याच्यावर निवडणूक आयोगाला टार्गेट करायला सुरुवात केली. पण तुमच्याकडे मात्र सॉर्टेड दिसतंय, कारण घोषणा झाल्यानंतर लगेचच सांगून टाकलं मुख्यमंत्र्यांनी कुठे कुठे आमच्या युती होणार आहेत, कुठे कुठे होणार नाही, जिथे होतील तिथे किती पक्ष युतीत असतील, किती पक्ष नसतील. अगदी क्लिअर कट, म्हणजे सगळा रंगमंच सेट झालेला आहे. कविताजी, एखाद्या चर्चेच्या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आपण एखाद्या विषयाचा जसा तंत्रशुद्ध अभ्यास करून येता तसंच ते आहे. माननीय आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा हे अतिशय एक सुरामध्ये छानपणे तालमेल असलेलं रसायन आहे. आणि दुसरीकडे कविताजी, मला एक मुद्दा मांडायचा आहे. तो मुद्दा फार गंभीर आहे. निवडणूक आयोगावरती आम्ही देखील आक्षेप घेतले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत तीव्र शब्दामध्ये निवडणूक आयोगाच्या एकूण सगळ्या गोंधळाचा धिक्कार केला. मुंबईपासून ते नाशिक पर्यंत, इथून कोकणापासून ते विदर्भापर्यंत अनेक ठिकाणी निवडणूक आयोगाच्या याद्या त्यांची म्हणजे इथं तर मी तर असा एक आक्षेप आहे, माझा सहकारी आहे, त्याला निवडणूक लढवायची आहे, त्याला मयत दाखवलंय निवडणूक आयोगानं. त्याच्या विरोधात मी गंभीर तक्रारी केलेल्या आहेत. एकूण नाशिकमध्ये 55 तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे कविताजी, हा विषय काय माहिती का, मला असं दिसतंय की आम्ही कधीच निवडणूक आयोगाचं प्रवक्ते पण केलं नाही, आमचा काही संबंधही नाही. फक्त विषय एवढाच आहे की आमचा गृहपाठ पक्का असतो, हा काय आमचा दोष नाही. पण काँग्रेसच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे प्रवक्ते आपण जर बघितले तर ते आमच्यावरती हा आरोप करतात की आम्ही निवडणूक आयोगाची बाजू मांडतो. काहीच संबंध नाही. मला इतकंच सांगायचंय की विरोधकांकडे कुठलाही मुद्दा, मागच्याच निवडणुकीमध्ये बघा, आपण महाराष्ट्रातल्या अभ्यासू पत्रकार आहात, आपल्या लक्षात आलं असेल, कुठं दिसले हो हे पक्ष आपल्याला पक्ष म्हणून? कुठं दिसली महाविकास आघाडी आपल्याला? कुठेच दिसली नाही. सगळीकडे महायुतीचा बोलबाला होता. आम्ही भांडलो जरी तरी आपापसात भांडलो. मी अगदी सांगतो, ते प्रेमाचं भांडण होतं, मैत्रीपूर्ण भांडण होतं. म्हणजे अशी परिस्थिती होती, यांच्याकडे लढायला लोक नाही. आणि याही निवडणुकीत तशीच परिस्थिती आहे. त्यामुळं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे. म्हणजे काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यानं मला खासगीत सांगितलं, म्हणजे साहेब, आमचं इतकं हसू होतं की आमच्या नेत्यांना हे कळत नाही की मतदार यादीत 2दा नाव आहे, म्हणजे तो 2दा मतदान करू शकेल का? असा साधा विचार हे लोक का करत नसतील? आणि केलेल्या प्रत्येक आरोपानंतर बॅकफुटला जाण्याची पाळी आली. SIRच्या बाबतीमध्ये आता वेगवेगळ्या महाराष्ट्रात पण या निवडणुकीनंतर लगेच आपण SIR करतोय. आता तो SIR काय फक्त भारतीय जनता पार्टीने आणलाय का? याच्या आधी काँग्रेसचं शासन असताना सुद्धा SIR झालेला आहे. आणि घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे नमूद केलेलं आहे की अशा पद्धतीनं मतदार याद्याची छाननी जी आहे ती तळापासून मुळापासून टप्प्याटप्प्यानं काही काळामध्ये झाली पाहिजे. बाबासाहेबांनी हे सांगितलंय, कारण त्यांना माहिती होतं की अशा पद्धतीनं घुसखोर येतील, ज्यांच्याकडे पैसे आहेत, सत्ता सामर्थ्य आहे, ते लोक. हा वादातीत असेल आणि तो या निवडणुकीपर्यंत नसेल. पण अजितजी, मला 1-2 गोष्टी सांगा ज्या की आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसल्या. म्हणजे आता तुम्ही या मुद्द्यावर गेलाच आहात, तर याच्याबद्दलची सत्ताधाऱ्यांची भूमिका पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. आज निवडणूक आयोगानं असं सांगितलं की 5% ते 20% दुबार मतदार असतात. आता त्यांनी जो आकडा अगदी स्पेसिफिक सांगितलाय तो महाराष्ट्रामध्ये 15 लाख सांगितलाय, ज्यातले 11.5 लाख मुंबईमध्ये आहेत. मग मुंबई महानगरपालिकेनं त्यातले काही शोधलेत आणि 70-80 हजार शिल्लक राहिलेत, अशी त्यांनी एक ढोबळमानाने जी काय ती आकडेवारी आज दिलेली आहे. आता 5 ते 20% जर दुबार मतदार असतील तर विरोधकांचं सोडून द्या,
पण सत्ताधाऱ्यांसाठी पण ही चिंतेची बाब नाहीये का अशा मतदार याद्या? खूप आहे. कविताजी, माझे सहकारी गणेश खणकर हम्म. या अशाच विषयामध्ये सातत्यानं आवाज उठवत होते. त्यांच्यावरती हल्ला झाला, ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं आपल्याला. माझी आपल्याला एक म्हणजे पत्रकार म्हणून मला माहिती आहे की आपण ज्या पद्धतीची भूमिका मांडत असता, त्यातनं एक गोष्ट तर निश्चित आहे की आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्राला एक गोष्ट सांगायची, माफ करा कॉल आल्यामुळं कदाचित गडबड झाली असावी, पण मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला एक गोष्ट सांगायची आहे की या सगळ्या विषयामध्ये आम्ही वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. महापालिका असेल किंवा इतर कुठलीही निवडणूक असेल, याच्यामध्ये ज्या ऑथॉरिटीज आहेत, निवडणूक आयोग जो आहे त्याच्यामध्ये आम्ही सातत्यानं मला वाटतं नाही तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत, काय कनेक्शन प्रॉब्लेम झालेला आहे. अरुण सावंतजी, आता याच मुद्द्यावर तुमच्याही पक्षाची भूमिका सांगा की आज निवडणूक आयोगानं जी आकडेवारी सांगितली, म्हणजे अगदी सहजपणे जरी सांगितलेली असेल तरी हजारो प्रश्नचिन्ह त्याने उपस्थित होत आहेत. म्हणजे 5 ते 20% मतदार हे जर दुबार मतदार असतील, जे काढण्यासाठी आपल्याला विशेष ड्राईव्ह घेतल्यानंतर सुद्धा ते सगळे काढता येत नसतील, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला त्यांच्यासमोर 2 स्टार मारावे लागत असतील, तर ही सगळ्या एकूण प्रक्रियेवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते ते काय फक्त विरोधकांसाठी राहणार नाही, सत्ताधाऱ्यांसाठी सुद्धा ते चिंताजनक असेल, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिथे मार्जिन काही शेच असतं फक्त. कविताजी पहा, आपण जो प्रश्न मला विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सुद्धा अतिशय उत्तमरित्या ठाऊक आहे, परंतु तुम्ही ते आमच्या तोंडातून वधू इच्छित आहात. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे ती. कसं आहे अरुण सावंतजी, मी सत्ताधारी नाहीये ना. बरोबर, म्हणून मी उत्तर देतो त्याचं, मी त्याच्यापासून दूर पळणार नाही. पहा, आपण स्वतंत्रोत्तर काळापासून निवडणुका घेत आलेलो आहोत, निवडणूक आयोग, आणि अतिशय उत्तमरित्या प्रत्येक निवडणूक आयोगाने पार देखील पाडलेले आहेत. प्रत्येक वेळेस त्यांचं स्वागत सुद्धा झालेलं. आणि हे जे काही दुबार मतदार म्हणा किंवा बोगस मतदार म्हणा, हे काय आज अचानक गेल्या 5-10 वर्षात आले नाहीयेत, हे गेली 50, 60, 70 वर्ष चालत आलेले आहेत. परंतु तुम्ही जर असं म्हणत असाल किंवा कोणी जर विरोधक असं म्हणत असतील की 100% जर 1000 मतदार असतील मुंबईमध्ये तर 1000च्या 1000 एकदम अप टू डेट पाहिजेत, तर ते अशक्यातली गोष्ट आहे. परंतु यावेळेस जेव्हा विरोधक थोड्याफार प्रमाणात जागरूक झाले तेव्हा निवडणूक आयोगाने याच्यावरती अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय उत्तम असं काम केलेलं. आणि आता ते जे काही प्रमाण गेल्या 1 वर्षापूर्वी जे काही होतं ते आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. आणि थोडीफार तर कुठे ना कुठे गडबडी हे असतातच, कारण होतं कसं, आपल्या या भारत देशामध्ये आज तागायत निवडणूक आयोग जो काय आपण त्याला स्वतंत्र असा कुठे स्टाफ वगैरे असा दिलेला नाही. भविष्यात ते सुद्धा होईल. मोदीजींच्या कार्यकाळामध्ये तो निर्णय सुद्धा नक्कीच घेतला जाणार आहे आणि या राज्यामध्ये सुद्धा हा निर्णय घेतला जाईल. परंतु आता आजच्या घडीला ह्या ज्या काही निवडणुका जाहीर झालेल्या आहेत याच्यामध्ये बऱ्यापैकी विरोधकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आणि अजूनही पुढील काही दिवस जर काही अशी जर काही आढळत असतील तर ते शेवटच्या क्षणापर्यंत ती नावं कशी बाजूला सारता येईल म्हणजे याद्या जर बऱ्या झाल्या असं तुमचं म्हणणं असेल तर त्याचं श्रेय, किमान श्रेय विरोधकांना द्याल की नाही? देणार ना, का नाही. आम्ही स्वच्छ मनाने जे काही चांगले ते स्वीकारतो आणि वाईटाला विरोध सुद्धा करतो. बरं, हा बोला अजितजी, मगाशी कनेक्शन गेलं होतं त्यामुळे तुमचं बोलणं पूर्ण नाही झालं. कविताजी, आपल्या आणि सर्व प्रेक्षकांची माफी मागतो, काही टेक्निकल अडचणीमुळे मी आपल्या पासून डिस्कनेक्ट झालो होतो. कविताजी, मुंबई पासून आपण सुरुवात करूया. ही आजची गोष्ट नाहीये. मुंबई असेल, MMR रिजन असेल, उत्तर महाराष्ट्रातली प्रमुख शहर असतील, इथे काही विशिष्ट पक्षाच्या लोकांनी विशिष्ट धर्माच्या लोकांच्या बाहेरून त्यांची आयात करून वस्त्या बनवल्या आहेत. मुंबईमध्ये 3-3 मजल्याच्या झोपड्या ज्या आपण डोळ्यानं पाहतो, हे लोक भारतीय जनता पक्षाला कदापि स्वप्नातही मतदान करणार नाहीत, कारण यांना विशिष्ट हेतून आणून त्यांच्या ज्या आका लोकांनी जागा दिल्या, जमिनी दिल्या, संरक्षण दिलं, इथं बेकायदेशीर धंदे करण्याकरता प्रोत्साहन दिलं, त्यातनं पैसे उभे केले आणि त्यातनं यांच्याकडनं वसुली केली. थोडक्यात काय तर मुंबईत यांना राहायला जगायला दिलं, त्याच लोकांकडनं कष्ट करून पैसे कमवले आम्हा. आणि आज आपण गेली कित्येक वर्ष सातत्यानं कारवाई करतोय. हजारो लोकांवरती कारवाई झाली. मी जिथं बसलोय त्या नाशिकमधनं 100च्या वर आता या 2 महिन्यामध्ये बांगलादेशींना पकडून डिपोर्ट करण्यात आलेलं आहे.
कविताजी, निश्चितपणे आम्हाला सुद्धा काळजी आहे की हे जे सगळे म- मतदार यादीमध्ये ठाण मांडून बसलेले लोक आहेत ना, हे नुसतेच आमचे विरोधी आहेत असातला भाग नाही, म्हणजे ती काळजी नाहीये. हे राष्ट्रविरोधी लोक आहेत. हे इथल्या आपल्या सिस्टीमच्या विरोधामधले लोक आहेत. हे मुंबई महानगरपालिकेच्या पाईपलाईन फोडतात. नाही नाही, पण 10 रुपये अजितजी ठीक आहे, म्हणजे मला हे समजू शकतं की निवडणुका आलेल्या आहेत म्हणून, पण तेव्हा निवडणूक आयोग सांगतं 15 लाख दुबार मतदार आहेत महाराष्ट्राच्या महानगरपालिकांमध्ये, तेव्हा ते 15 लाख काय सगळेच्या सगळे बांगलादेशी असतात? नाही, आमच्या विरोधामधले काही विशिष्ट लोक असू शकतात ना. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती मी आपल्याला सांगतो की एका प्रेरणेनं मतदान करण्याचे फतवे काढले जातात आणि मग त्या माणसाच्या तालुक्या जिल्ह्यातल्या तिथली सगळी जी माणसं असतात त्यांचीच नावं त्यांच्या इकडच्या सगळ्या नातेवाईकांकडे कशी बरं हुकूम असतात आणि मग ती सांगणार माणूस इथं असताना हो इथे राहतो. हे हे आहे. मला उलट धोका मी आपल्याला सांगतो या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, विशेषतः MMR मध्ये, म्हणजे इसिसचं जे कनेक्शन मिळालंय खैर लाकडाच्या तस्करीमध्ये, बोरिवली नावाचं गाव आहे, पंचायत समितीच्या सदस्याच्या घरामध्ये छापा टाकलाय आणि तो आयसिसचा म्हणजे साकीब नाचेन, आपल्याला माहिती असेल, ज्यानं पहिलं आयसिसचं गाव इस्लामिक स्वतंत्र राष्ट्र घोषित केलं, ते लांब कुठं नाहीये कविताजी. आपण जिथं राहतो ना, माझ्या घरापासून 50-55 पण किलोमीटर जेव्हा तुम्ही हे आरोप विरोधकांवर करताय त्यावेळेस कुणाकडे आहे तुमचा रोष? तुमचा रोष हा निशाणा हा काँग्रेसकडे, तुमचा निशाणा हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे, की तुमचा निशाणा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडे आहे? चोर चोर मौसेरे भाई अशी गत असते. ही मंडळी विशिष्ट विचारधारेचं मतदान आपल्याला मिळावं म्हणून, जसं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणारे अरविंद सावंत एका मंदिरामध्ये काकडा पेटवू नये आणि तो पेटवण्याचा अधिकार आहे असं सांगणाऱ्या न्यायाधीशांना नाही नाही, निष्कासित करा आपण त्यांच्या. आपण त्याच्याकडे नको जाऊया कारण ते वेगळे मुद्दे आहेत. आपण यादीबद्दल जेव्हा बोलतोय आणि तुम्ही असं म्हणताय की ज्या याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत ते बांगलादेशी आहेत, ते आपल्या देशातले नाही आहेत, ते विशिष्ट धर्माच्या मतं आपल्याला मिळावीत म्हणून काही पक्षांनी केलेले आहेत, ही जी थिअरी तुम्ही मांडता त्याच्याबद्दल प्रश्न असा आहे की जर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं केलेलं असेल तर एवढे वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत होतात, जर हे काँग्रेसनं केलेलं असेल तर काँग्रेस काय मुंबई महानगरपालिकेमध्ये गेले कित्येक वर्ष सत्तेतच नाहीये, आणि जर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे तुमचा निशाणा असेल तर तेही सत्तेत नाहीयेत. मग ज्या महापालिकेमध्ये तुम्ही शिवसेनेबरोबर इतके काळ सत्तेमध्ये होतात, 2014 पासून तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे, मधली 2-2.5 वर्ष सोडली तर, मग याच्यावर कारवाई का नाही झाली? या याद्यांमधले डबल मतदार दुबार मतदार शोधण्यासाठी विरोधकांना का बोलावं लागलं? आपण विचारलेला प्रश्न अत्यंत सोयीचा करून विचारलेला आहे. त्याचं थोडंसं विच्छेदन मला केलं पाहिजे कविताजी. आपण विचारलं की महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे आमच्या बरोबर होते, यांनी आमची साथ सोडल्यानंतर काँग्रेसनं जी पिलावळ पोचलेली आहे आणि काँग्रेसची ही आणि पवारांची ही सगळी माजिद मेमन सारख्याला खासदार करणाऱ्या लोकांकडनं दुसरी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. हे सगळे लोक एकच आहेत. ही मंडळी आत्ता खरी शिवसेना आमच्या बरोबर आहे, जिचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब करतात. हे लोक जे सगळे हे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि काँग्रेसनं आज नाही, म्हणजे मी आपल्याला सांगतो, पश्चिम उपनगरांचे पालकमंत्री असलेल्या एका मंत्री महोदयांनी मालवणीच्या किनाऱ्यावरती जी झोपडपट्टी 3-3 मजल्याची उभी केलेली आहे, आपण प्रश्न विचारा ना त्यांना, ते त्यातला एकही मतदार भारतीय जनता पार्टीचा आमचा असू शकतो का? अजिबात नाही, अजिबात नाही. आणि हे सगळं विधानसभेच्या निवडणुकी करता धारावी मधल्या सायन्सच्या सगळं मान्य करते मी. त्याचा प्रश्न फक्त इतका होता, 5 अधिक 2.5 अधिक 1 एवढा काळ तुमच्याकडे असताना त्याच्यावर उपाय का नाही झाले? जर प्रश्न तुम्हाला माहित होता, जर समस्या तुम्हाला माहित होती, त्याचा निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होतो हे जर तुम्हाला माहित होतं, तर मग त्याच्यावर उपाय का नाही झाले? त्याच्यावर कधीच कुठली कारवाई होताना दिसली नाही. 2 मिनिटं कविताजी, 100% उपाय शोधलाय, त्या उपायांना सुद्धा वेळ लागतात. आता या सगळ्या विषयामध्ये आपण काय केलं मी आपल्याला सांगतो. जे 100% बेकायदेशीर लोक होते ते आमचं सरकार आल्यापासून त्यांची संख्या येण्याची कमी झाली हे निश्चित आहे, त्यांना बाहेर काढलं हे निश्चित आहे. SIR चा जो विषय आहे की तो या निवडणुकांनंतर आपण लगेचच लागू करणार आहोत. तो बिहारमध्ये लागू केला, त्याचा परिणाम आपण बघितलात कसा झाला. झुंडीच्या झुंडी पळायला लागल्या बांगलादेशच्या दिशेनं. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार आहे आणि ते अत्यंत ताकदीनं आम्ही राबवणार आहोत. आणि ते होऊ नये म्हणून जे लोक आतापासूनच छात्या बडवत आहेत, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये उभाटा आहे, त्याच्यामध्ये शरद पवार आहेत, कारण यांना माहिती आहे की एका घरामध्ये 50-50 ची नोंदणी आपण केलेली आहे, इकडून तिकडून आलेलं हे सगळं मतदान आहे, हे विशिष्ट एखाद्या फतव्यावरती पडणारं मतदान आहे. आणि आपण बघितलं फक्त 24,000 एका विशिष्ट
म्हणजे ज्या समाजाचा उमेदवार आहे त्याचं त्याला पडतं आणि 2-2, 2.5 लाख 1.5 लाख मतदान जर एक गठ्ठा तुम्हाला मिळतंय ठीक आहे. निश्चित. म्हणूनच काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा मध्यंतरी नाराजीच्या विषयामध्ये उभाटाच्या लोकांना विचारलं होतं की आमच्यामुळे तुम्हाला मतं मिळतात, तुमच्यामुळे आमचा काय फायदा होतो. ठीक आहे. अर्थात तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण त्यांची एकदिलानं एकत्रित आमच्या होतात तशा बैठकाही होत नाही. पण कविताजी, मी आपल्याला सांगतो, हे विषय राजकारणाचे नाहीये. निवडणुका आल्या म्हणून आम्ही ते काढत नाही आहोत. निवडणुकांनंतर आम्ही SIR करणार आहोत. पण ये सबका जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा, ऐसा जवाब मिलेगा की यांनी हे जे राष्ट्रविरोधी विचाराचे लोक मतदार म्हणून पोचलेत ना इतक्या पिढ्या, तुम्ही म्हणता ना का नाही काढून टाकले, का नाही काढून टाकले. कविताजी, या लोकांकडे इथले रहिवाशाचे दाखले आहेत. यांना जागा उपलब्ध करून देण्यात आल्या, यांना संरक्षण देण्यात आलं, यांना मुंबई महानगरपालिकेनं यांच्यावरती कारवाई करू नये म्हणून काँग्रेसचे ठिकठिकाणचे स्थानिक आमदार मग जर खासदार एवढं उभे राहिले. त्यांच्याकडे असणार आहे तर SIR तरी त्यांना कसं काढणार आहे? मग SIR कसं तरी कसं काढणार आहे? उपयोगी Yes. पडणार आहे? ताई, आपण अनुभवी पत्रकार आहात कविताजी. SIR काय कमाल करेल ते आपल्या बिहार मधल्या, बंगाल मधल्या पत्रकार सहकाऱ्यांना विचारा की त्याची नियमावली काय आहे. अहो, यापूर्वी नियमावली काय? सुद्धा- त्याच्यावर एवढा खल झाला सुप्रीम कोर्टामध्ये. आधार कार्ड घ्यायला तयार नव्हते, शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं आधार कार्ड घ्यायला लागले. 16 लिस्ट दिलेली आहे कागदपत्रांची. तुम्ही म्हटलेली कागदपत्र त्या 16 मध्ये आहेत. प्रॉपर्टी कार्ड असेल त्यांच्याकडे, आधार कार्ड असेल त्यांच्याकडे, पॅन कार्ड असेल त्यांच्याकडे, आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यांचा जर पासपोर्ट असेल तर ते होणारच आहेत. त्याच्यातनं थोडी त्यांना काढता येणार आहेत. प्रश्न असा आहे की SIRच्या एकूण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की एखादी गोष्ट निवडणूक प्रक्रियेतली सदोष असेल तर त्याच्यातले दोष काढायचे की नाही काढायचे. जर ते काढायचे असतील तर ते फक्त विरोधकांनी आरोप केले म्हणून काढायचे नाही किंवा सत्ताधाऱ्यांना अडचणीचे आहेत म्हणून काढायचे, असा विचार करून काही भागणारं नाहीये. निवडणुका महापालिकेच्या व्हायला हव्यात का? 100% व्हायला हव्यात. महानगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकांच्या असतात, लोकांसाठी असतात, त्यांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असतात. त्यामुळे त्या व्हायलाच हव्यात. तिथे लोकप्रतिनिधी हवेतच हवेत. ते काही प्रशासनाच्या हाती देण्याची गोष्ट नाहीये. पण ते सगळं होत असताना ती प्रक्रिया सुद्धा शुद्ध हवी, तिच्यावर कोणतेही प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नकोत, ही मागणी जर विरोधकांची असेल, सत्ताधाऱ्यांमधल्या अनेकांची असेल आणि मतदारांची असेल तर त्याच्याकडे फक्त कानाडोळा करून किंवा विशिष्ट चष्म्यातून पाहून भागणारं नाहीये. त्याच्याकडे प्रक्रिया म्हणूनच पाहावं लागेल आणि ती प्रक्रिया म्हणूनच सुधारावी लागेल. येणाऱ्या निवडणुकांमध्ये या मुद्द्याचा विचार होईलच याचा आपण आशा बाळगूयात. आणि या सगळ्या निवडणुकांची जी रणधुमाळी आजपासून सुरू झालेली आहे, पुढचा महिनाभर आपण सगळेजण भेटतच राहणार आहोत. या विषयासह इतर अनेक विषयांवर सुद्धा बोलणार आहोत. आपण दोघेही जण या कार्यक्रमात सहभागी झालात, आपल्या दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.